आज सिडकोमध्ये बैठक झाली जॉईंट एमडी बरोबर आणि या बेलापूर मतदारसंघामध्ये किंवा नवमुंबईमध्ये काही मंदिरं लोकांनी पूर्वी बांधलेली आहेत. 40 वर्ष झालेले आहेत. त्यांनी ज्यावेळी वसाहत निर्माण झाली त्यावेळी प्रत्येकाला वाटलं आपल्या इथे देव पूजा पाठ करायला मंदिर असावं, बुद्धविहार असावे. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या समाजाची, कोणी सेवारामचं, कोणी अय्यप्पाचं, कोणी अंबे मातेचं, कोणी दुर्गा मातेचं, अशा पद्धतीने ही मंदिरं बनवलेली आहेत. ती कोर्टाच्या काही लोक कोर्टात गेल्यामुळे कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही जागा हे व्हेरीफाय करून तोडा वगैरे. आता ही मंदिरं 30-40 वर्षाची आहेत. आमच्या शिल्कोकडे एक मागणं होतं की तुम्ही आम्हाला 500 मीटर पर्यंत मंदिरं कायमस्वरूपी करून द्या, रेग्युलाइज करून द्या. आम्ही जे काही सामाजिक न्याय असतो, ज्या पैसे भरायचा असतो शोषण, तो आम्ही भरायला तयार आहोत. म्हणून त्यासाठी बैठक झाली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जी जुनी मंदिर आहे त्यांना आम्ही काही हात लावणार नाही, पण आताच कुठल्या शिल्कोच्या जागेवर काही बनत असेल नवीन बांधकाम तर ते आम्ही तोडत त्याच्यावर कारवाई करू. तसं ग्रामस्थांनी सुद्धा जुनी घरं असतील तर आम्ही कारवाई करणार नाही, पण जी लोक आता कोणी नवीन बांधकाम करत असेल तर त्याच्यावरती आम्ही थोडं कारवाई केली जाईल. त्याच्यानंतर त्यांच्याशी बसून तेच आम्ही त्यांना सांगितलं की काही आम्हाला वेगवेगळ्या प्रकल्पासाठी प्लॉट पाहिजे. त्या प्लॉटसाठी त्यांनी सांगितलं की महापालिकेने मागणी करावी, ते आम्ही देऊ म्हणून. त्याचप्रमाणे लवकरच आम्ही मगाशी एमडीशी जाऊन बोलून आली एका मीटिंगमध्ये. ते बोलले आपण हेच मंदिरासाठी वगैरे आपण एक मुख्यमंत्र्यांची पण बैठक घेऊ, कारण कोर्टाचे जे आदेश आले ते नियमावली वगैरे आम्हाला बघावी लागेल, कशा पद्धतीने यांना बसून देता येतील. त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, पण जुनी आहेत त्यांना कुठेच हात लावला जाणार नाही.